ज्या पंचरंगी ध्वजाच्या समोर नतमस्तक होतो अशा पंचरंगी धम्मध्वजाचा आज धम्मध्वज दिन आहे आणि या धम्मध्वज दिनाच्या औचित्य साधून नांदेड येथील सर्व भंतेजीचे अध्यक्ष, सर्व भंतेजीचे मार्गदर्शक, सर्व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुण नेत्यांचे मार्गदर्शक वंदनीय भंते भदंत पयाबोधीजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून गुरगाव सेंटरहून धम्मध्वजाची रॅली काढण्यात आली। नांदेड शहरामध्ये एंट्री करत असताना हजारो बौद्ध अनुयायी या रॅलीमध्ये सहभागी झाले। सर्वांनी खूप भावनावश होऊन भंतेजीला हस्तांदोलन वंदन केलेलं आहे आणि आत्ता येऊन ही धम्मध्वजाची रॅली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे विसर्जित झालेली आहे। इथे वंदना होईल आणि त्यानंतर ही रॅली या ठिकाणी विसर्जित होईल। या अगोदर ज्येष्ठ नेते रमेश काका सोराळे, पयाबोधी थेरो, सर्व ज्येष्ठ मंडळी आणि भंतेगण यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आहे। मी आजच्या दिनाच्या निमित्तानं सर्व आंबेडकरवाद्यांना एवढं आवाहन करू इच्छितो की आज जणू एक भिंगवतीच आहे असं रस्त्याने येताना भासत होतं। भंतेजी आम्ही म्हणत होतो आज प्रत्येक घरावर आपल्याला पंचरंगी ध्वज जर आपण आज सर्वांनी फडकून या ठिकाणी जर आला असतात तर खऱ्या अर्थानं धम्मध्वजा दिन साजरा झाला असं आपण म्हणलो असतो। बहुसंख्य लोक मला रस्त्याने जाताना दिसले उलट दिशेनं, परंतु ते आपल्या रॅलीमध्ये आले नाही। कदाचित त्यांना हे आजचा दिन माहीत नसावा, आपल्या समाजाचे ते होते। त्यांनी पुढच्या वर्षी या दिनाच्या निमित्तानं या रॅलीमध्ये यावं आणि आपल्या घरावर पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करावं असं मी माझ्या वतीनं आवाहन करतो। दिन आहे, जागतिक दिन आहे। त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये दर वर्षापासून समाजाच्या वतीनं आयोजन करण्यात गेल्या वर्षी 25,000 काही वर्षी हजारो उपासिका या महाधम्मध्वजामध्ये सहभागी झाले। 1880 मध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान बौद्ध भिक्खूंची आणि विद्वान गृहस्थ उपासकांची झाली आणि सर्वांमध्ये विश्वामध्ये बौद्धांचा एक धम्मध्वज असावा। त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे। पंचरंगी धम्मध्वज
हा जो रंग आहे तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे. आकाशाचा निळा रंग आहे, सर्व आकाशामध्ये जगाला व्यापणारा आहे. आणि हा जो पिवळा रंग आहे तो सूर्याचं प्रतीक आहे. तांबडा जो रंग आहे तो सूर्य आणि धैर्याचं एक प्रतीक आहे. त्याच्यानंतर जो पांढरा रंग आहे हा शुद्धतेचं शांततेचं प्रतीक आहे. आणि जो केशरी रंग आहे हा त्यागाचं प्रतीक आहे. त्यामुळे हा पंचरंगी धम्मध्वज म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या आभांमधून हा तयार झालेला हा पंचरंगी धम्मध्वज आहे. त्याच्यामुळं आपण या पंचरंगी धम्मध्वजाचा सन्मान केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये तिरंगा ध्वज आपण आपल्या घरावर 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, म्हणजे आपण तिरंगा ध्वजाचा सन्मान करत असतो. त्याचप्रमाणे मोदींनी सुद्धा दरवर्षी 8 जानेवारी रोजी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज लावून त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि दरवर्षी आपण या महाधम्मध्वज महापदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे. जगाच्या पुढे, भारताच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास आला पाहिजे. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तथागत भगवान बुद्धाने या जगाला शांतता शिकवलेली आहे, मैत्रीची भावना शिकवलेली आहे, करुणा शिकवलेली आहे, शील सदाचाराची भावना शिकवलेली आहे. त्यामुळे शील सदाचाराची जी भावना आहे ती जगभर पसरली पाहिजे. मैत्री भावना जगभर पसरली पाहिजे. भगवान बुद्धाचे शुद्ध विचार ते जगापर्यंत पोहोचावे अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो. या धम्म रॅलीच्या पाठीमागे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, समाज संघटित व्हावा हा एक उद्देश आहे. त्या अनुषंगाने या महापदयात्रेचं आयोजन केलं. सर्वांचं मंगल.